काय रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे, उगाच टीका करू नका। नमस्कार, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सध्या मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील आणि एसआयटीचा जो विषय आहे तो सध्या गाजत आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये देखील हाच मुद्दा गाजत आहे। सविस्तर आपण बघणार आहोत की रोहित पवार यांचा हात त्याच्यामध्ये कशा प्रकारे आहे, नेमकं आज विधानसभेमध्ये काय घडलंय, ट्रेलर अगोदर बघूयात। काय रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे। योगेश सावंत या नावाच्या एका व्यक्तीनं देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिली होती। तुम्हाला माहिती आहे की 3 मिनिटांमध्ये महाराष्ट्रातील ब्राह्मण संपवू अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि तो रोहित पवार अर्थात शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे, हे रोहित पवारांनी देखील मान्य केलेलं आहे। विधान सभेमध्ये आज नेमकं काय घडलं अधिवेशनामध्ये आणि कशा प्रकारे नेमका गोंधळ झाला ते बघणार आहोत। तत्पूर्वी अजित पवार यांच्या या कवितेपासून सुरुवात करूया। दिव्याने दिवा पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुकू नका, भलेपणाचे कार्य उगवता, उगाच टीका करू नका। उगाच टीका करू नका काही कारण नसताना अर्थसंकल्प मांडल्यानंतर अजितदादा पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं। त्यावर उत्तर देताना, त्यावर बोलताना रोहितदादा पवार नेते गुजरातसाठी प्रयत्न करते, पण महाराष्ट्राच्या नेत्यांनी गुजरातचा विचार न करता महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करण्याची खरं तर अध्यक्ष महोदय जरूरत आहे। गुजरातचे नेते गुजरातचा विचार करतील, मात्र महाराष्ट्राच्या नेत्यांनी गुजरातचा विचार करू नये, त्यांनी महाराष्ट्राचा विचार करावा अशा प्रकारचा टोला जो आहे तो रोहितदादा पवार यांनी अजित पवार यांना लगावलेला आहे। आणि त्यानंतर आता आपण मूळ विषयाकडे वळूया की एसआयटी चौकशी जी आहे ती आता रोहित पवार यांची देखील होणार आहे मनोज जरांगे यांच्या सोबत। नेमकं राम कदम काय म्हणालेत आणि का रोहित पवार यांची एसआयटी चौकशी होणार आहे बघूयात। इसम स्वतःच्या मांडीवर पहिलवानासारखा हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, वर्तमान उपमुख्यमंत्री दिली गेली होती यांच्या बाबतीत ही भाषा कोण आहे? इसम योगेश सावंत पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही आरएसएसचा, पुढचा शब्द मला उच्चारता येणार नाही, अतिशय घाणेरडे प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे। पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे 3 मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू, ब्राह्मण संपवून टाकू अशा आशयाचं ते वक्तव्य होतं। आणि तो जो क्लिप आहे ज्याच्या आधारे राम कदम बोलत आहेत आणि रोहित पवार यांची यासाठी चौकशी होणार आहे, तो व्हिडिओ नेमका काय होता ते बघूयात। अख्खे महाराष्ट्रातले ब्राह्मण आम्ही संपून टाकू, अख्खे काय गुन्हे नोंद करायचे आमचा देव जर तुम्ही रडायला तर तुम्हाला आम्ही सुट्टी देणार नाहीत, कारण हा महाराष्ट्र मराठ्याचा आहे, मराठ्याचा महाराष्ट्र आहे आणि इथं मराठेच ठरवणार। अशा प्रकारचं जे वक्तव्य होतं ते योगेश कदम यांचं होतं। त्यांनी उघड जे आहे ते जाहीरपणे सांगितलं होतं की 3 मिनिटात आम्ही महाराष्ट्रातील ब्राह्मण संपवून टाकू। हा महाराष्ट्र जो आहे तो मराठ्यांचा आहे आणि मराठीच महाराष्ट्रावर। काय वाद करायचा आहे तुम्हाला? कोणाला पसरवायचा जातीवाद? ब्राह्मण समजावून निघालात तुम्ही, कोणाला वाचवायचंय? पुढे जाऊन म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा, हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार। अध्यक्ष महोदय, मी स्वतः मराठा आहे। योगेश सावंत पण मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली, जेवढे मोर्चे झाले शांततेने, अध्यक्ष महोदय महत्वाचं पुढे खरा गोंधळ जो आहे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे। राम कदम यांनी असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे आमच्यासाठी देव माणूस आहे आणि त्यांच्या विरोधात जर अशा प्रकारचं षड्यंत्र रचलं जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही। आणि त्यानंतर त्यांनी थेट रोहित पवार यांचं नाव घेतलं। अध्यक्ष महोदय, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल, हा इसम कोण आहे? पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली, याचं नाव आहे योगेश सावंत। माननीय विरोधी पक्ष नेते, आपल्यालाही चीड येईल, याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत। माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। रोहित पवारांनी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि त्यांना सोडून द्या असं
त्यांनी सांगितलंय असं राम कदम विधानसभेच्या अधिवेशनामध्ये म्हणत आहे. त्यावर रोहित पवार यांनी स्वीकार केलेला आहे की तो आमचा कार्यकर्ता आहे आणि शरद पवार यांच्यासाठी तो लढत आहे. योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे, पवार साहेबांच्या बाजूली तो लढत आहे आणि त्याच्यावर काल कारवाई झाली. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं, जबाब घेतला. काय संबंध आहे? मात्र त्या कार्यकर्त्यावर तुम्ही कारवाई करता, मात्र ज्यांनी तो इंटरव्ह्यू घेतला, ज्यांनी तो अपलोड केला त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत नाही, असं देखील समोर रोहित पवार म्हणाले होते. राम कदम यांनी विधान सभेमध्ये नेमकी काय मागणी केली आहे रोहित पवार यांच्या विरोधात आणि नेमका समोर काय गोंधळ झालाय या प्रकरणावर बघूयात. काय संबंध आहे रोहित पवारचा? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे, पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर ते आम्हा मराठा समाजाला बदनाम करतात. मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही, शांततेने निघाला. मी स्वतः एक मराठा आहे असं देखील राम कदम यांनी सांगितलंय आणि मराठा समाजाला बदनाम करत आहेत रोहित पवार यांचे कार्यकर्ते आणि त्यामुळं याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली. SIT चौकशी सुरू आहे, सगळं सत्य समोर येईल. जरांगे यांचं जे आंदोलन झालंय त्यामध्ये दगडफेक जी झाली होती त्यामध्ये देखील पवारांचा कसा हात आहे हे सांगण्याचा प्रयत्न राम कदम करत आहेत. सोसायटीतून ज्या काही गोष्टी समोर येतील त्याच्यामुळे कोणाला अडचण होईल हे कुठंतरी येत्या काळामध्ये आपल्याला नंतरच कळेल. त्यामुळे याच्यामध्ये राजकीय षडयंत्र फार वेगळंच रचलं गेलंय असं कुठंतरी आता चर्चा सामान्य लोकांत सुरू झालेली आहे. SIT चौकशी झाली तर त्यातून सत्य बाहेर येईल असं रोहित पवार यांचं या ठिकाणी मत येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली. कोण तो आमदार, काय संबंध, कुणी दगड पुरवायचे, कुणी ते दगड मारायचे, मारल्याच्या नंतर मराठा समाज कसा बनला. हा जो विषय आहे हा आता मराठा आंदोलनाचा आहे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा. जरांगे पाटील यांचा जी दगडफेक झाली होती त्या संदर्भात षडयंत्र रचलं गेलं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय द्यावं लागेल. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय साधा मुद्दा नाहीये. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, रोहित पवार पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलता येत नाही. रोहित पवार पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलता येत नाही. मी नोंद घेतली, मी निर्देश देतो. अरे विरोधी पक्षाने त्याला तुम्ही काय नाही म्हणताय? हो, शासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. रोहित पवार यांच्या विरोधामध्ये जी काही मागणी, जे काही मुद्दे राम कदम यांनी मांडले त्याची सखोल चौकशी जी आहे ती करावी अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते पीठासीन अध्यक्ष जे होते आज विधानसभेचे त्यांनी दिलेले आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपला मुद्दा मांडत आहेत. नाव जर घ्यायचं असेल तर त्याला नोटीस देण्याची आवश्यकता आहे की नाही? शरद पवारांचं नाव जे आहे ते नोटीस दिल्याशिवाय घेता येत नाही अशा प्रकारचा मुद्दा जो आहे तो विजय वडेट्टीवार यांनी मांडला. त्यावर आशिष शेलार यांनी फोन केला. अध्यक्ष महोदय, काय संबंध अध्यक्ष महोदय, या जातीवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना संपव. आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय, मराठा समाज शांततेने आंदोलन करतो. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली. ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे, बोलवता धनी कोण आहे, टपाटपा सगळ्या गोष्टी बाहेर येतात. आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा. हे काय चालू अध्यक्ष महोदय? सांगितलं ना मी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याबाबत जे कोणी दोषी असतील त्यावर योग्य ती कारवाई करावी. तर रोहित पवार यांची सुद्धा आता चौकशी होणार आहे असा एकंदरीत आदेश जो आहे तो विधानसभेमध्ये देण्यात आलेला आहे. तर हे जे एक वेगळं वळण या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मिळालेलं आहे यावर तुमचं मत नेमकं काय आहे? खरंच या मराठा आंदोलनाच्या पाठीमागे शरद पवार यांचा हात होता का, आहे का? रोहित पवार यांचा हात आहे का? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दगडफेक करण्यामध्ये होते का? तुमचं मत कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. जय महाराष्ट्र.